नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव वर्दळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक दीर्घ कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे भीमसेन. या कथेचा पुढील भाग तिसरा. काळबादेवी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर मुरारराव तरुण आणि उत्साही होते. फारसा अनुभव नसला तरी ते बुद्धिमान होते. आपण चांगली कामगिरी करून दाखवावी, नावलौकिक कमवावा अशी त्यांची महत्वाकांक्षा होती. तसा आत्मविश्वासही त्यांना वाटत असे. काळबादेवी हे सट्टेबाजांचे मुख्य केंद्र असल्यामुळे CID सुपरिटेंडंट शिवाजीराव काही मुद्द्यांबाबत मुराररावांबद्दल चर्चा करण्यासाठी तेथे आले होते. मुरारराव त्यांना फार आवडत, म्हणून काम संपल्यानंतर ते त्यांच्याशी इतर गप्पा गोष्टी मारत बसले होते. तोच एका शिपायानं जमनादासच्या खुनाची वार्ता दिली. मुरारराव लगबगीने उठले. ते त्या विभागात बदली होऊन आल्यानंतर हा पहिलाच खून झाला होता. शिवाजीराव म्हणाले, मुरारराव, गेल्या 15 आठवड्यात मुंबईत झालेला हा पहिलाच खून. घरी जाता जाता मी पण पाहून घेतो. मुराररावाला एक प्रकारे आनंद झाला. शिवाजीरावांसारख्या कसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्तबगारी प्रत्यक्ष दाखवण्यास ही चांगली संधी आहे असं त्याला वाटलं. त्यानं पोलीस, डॉक्टर, फोटोग्राफर यांना तातडीचे बोलावणे पाठवले आणि 15 मिनिटाच्या आत ते सर्व जमनादासच्या पेढीवर दाखल झाले. त्यावेळी रखवालदार तिथेच उभा होता. खून झालेला तूच पहिला काय? मुराररावांना त्यांना विचारले. होय, तळमजल्यावरून मी या खोलीतला उजेड शेजारच्या इमारतीवर पडलेला बघितला आणि वर आलो. शेठजी एवढ्या रात्री काय करत आहेत हे पाहावं असं माझ्या मनात आलं. मी वर आलो तेव्हा खोलीत अंधार होता. बाहेरून टाळं लावलेलं नव्हतं. मी आत येऊन दिवा लावला. प्रकाश बघताच मी हा भीषण प्रकार बघितला आणि लागलेच इथल्या टेलिफोनवरून पोलीस स्टेशनला खबर दिली. तुला या भागात संशयास्पद स्थितीत हिंडताना कोणी दिसलं का? नाही, फक्त शेठजीनं वर गाताना मी बघितलं होतं. म्हणजे तुझी त्याबद्दल खात्री नाही? मी समोरच्या पानवाल्याकडून विड्या खरेदी करत होतो. माझी नजर या इमारतीकडे होती, पण खाली प्रकाश पुरेसा नसल्यानं ते शेठजीच होते की काय ते मला नक्की सांगता येणार नाही. तू खोलीत आलास तेव्हा या खोलीत काही गडबड उडवलेली होती का? नाही, खोली अगदी सामसूम होती, पण कौलावर कोणीतरी सरपटत गेले असा मला भास झाला. मला वाटतं खुनी माणूस कौलावरून पळून गेला असावा. मुराररावानं ते पहारेकऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यानं त्याला बाजूला थांबायला सांगितलं. एवढ्या वेळात डॉक्टरांनी आपली तपासणी पूर्ण केली होती आणि ते म्हणाले, हा खून होऊन फार अवधी झालेला नाही. 1 तास झाला असावा. अगदी जवळून झाडल्यामुळे जमनादास ठार झालाय. मुरारराव विचार करत म्हणाले, मला वाटतंय जेव्हा हा पारेकरी इथे आला तेव्हा खुनी इथेच दडी मारून बसला असावा. बहुतेक तो दरवाजाजवळ असावा. पारेकरी दिवा लावण्यासाठी पुढे आल्याची संधी साधून तो बाहेर निसटला असावा. शिवाजीरावांना त्याचं म्हणणं ते पटल्यामुळे त्यांनी मान डोलावली. मुराररावाची तर्कपद्धती आणि प्रश्न पद्धती त्यांना आवडली होती. ते दूर उभे राहून मुराररावांच्या हालचाली बघत होते. मुराररावांनी त्या खोलीची काळजीपूर्वक तपासणी केली. या कोपऱ्यात काही कागदपत्र जाळलेली दिसतात, तो म्हणाला. त्यांनी आपल्या खिशातून मॅग्निफाईंग ग्लास काढली आणि बराच वेळ खाली मान घालून ती जळलेली कागदपत्र तपासली. कागद पार जळून गेले होते, पण त्यातील काही कपट्यांवरील अक्षरं त्या काचेतून त्याला दिसली. शिवाजीरावांच्या हातात ती काच देत ते म्हणाले, ही कोणा नाथ नावाच्या माणसासंबंधीची पत्र दिसतात. शिवाजीरावांनीही तो ढिगारा तपासला. ते म्हणाले, नाथ नसून विश्वनाथ असावे असं वाटतं. अक्षर दिसत नाहीत. कदाचित सोमनाथ, रामनाथ असंही असू शकेल. नंतर मुरारराव तिजोरीकडे गेला. तिजोरीचे हँडल धरून ते थोडे खेचतात सबंध झाकणच बाहेर आले. शिवाजीराव ते पाहतच चमकले. ते पुढे येऊन म्हणाले, हे दार कोणीतरी ओढून तोडल्यासारखे दिसते. होय, तसं दिसतंय खरं. कदाचित ही तिजोरी जुनी झाली असावी. महाकंजूष असा जमनादासांचा लौकिक होता, पण या तिजोरीतल्या कोणत्या वस्तू नाहीशा झाल्या हे कसं समजणार आपल्याला? कोपऱ्यात उभा असलेला रखवालदार म्हणाला, साहेब, शेठजींचा कारकून भोगीलाल इथं बाजूच्या गल्लीत राहतो. त्याला सर्व माहिती असणार. त्याला बोलून आणू का? तू फार हुशार माणूस दिसतोस, मुरारराव आनंदून म्हणाले. जा, त्याला घेऊन ये.
रखवालदार निघून गेल्यानंतर मुराररावांनी जमनादासाच्या खिशातील सर्व वस्तू तपासणीसाठी बाहेर काढल्या, पण त्यात त्या घटनेवर प्रकाश पाडण्यासारखं काही नव्हतं. तिजोरीचं दार खेचून काढलेलं पाहून शिवाजीराव विचार करत होते. त्यांना काही निराळा संशय येऊ लागला होता, पण त्यांनी तो बोलून न दाखवता ते गप्प बसले. थोड्याच वेळात धापा टाकत भोगीलाल तिथे आला. शिवाजीराव जळालेली कागदपत्र बघत होते. ते मुराररावांना म्हणाले, हे काही करारपत्रासारखे कागद असावेत. या राखेत सील केलेल्या राखेचे तुकडे मला आढळले. त्याचं नाव विश्वनाथ असलं पाहिजे. काय विश्वनाथ? भोगीलाल मध्येच म्हणाला. बिचाऱ्या विश्वनाथरावांनी शेटजींचा खून केला? मुरारराव एकदम चमकून म्हणाले, कोण विश्वनाथराव? आणि तो काय म्हणून खून करेल शेटजींचा? भोगीलाल अगदी 20-25 वर्षाचा कोळा तरुण होता. चेहऱ्यावरून तो सुस्वभावी आणि पाणीदार दिसत होता. मुराररावांनी विचारलेल्या प्रश्नानं तो काहीसा गोंधळला. मी विश्वनाथरावांचं नाव घेतलं खरं, पण त्यांच्यासारखे वृद्ध गृहस्थ खून करतील तरी कसा? बाकी शेठजींनी त्यांना ज्या पेचात पकडलं होतं त्या पेचात मी जर सापडलो असतो तर माझ्याही हातून हा खून झाला असता. मृत माणसाबद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात, शिवाय मी त्यांचं अन्नही खाल्लंय. पण शेठजी स्वभावाने अत्यंत नीच होते यात मला शंका नाही. त्याचं ते सडेतोड भाषण ऐकून मुरारराव आणि शिवाजीराव गोंधळात पडले. शिवाजीराव म्हणाले, भोगीलाल तुम्ही खुर्चीवर बसा आणि हकीकत सांगा. भोगीलालनं विश्वनाथरावाला जमनादासनं कसं कचाट्यात पकडलं होतं आणि त्याला घराबाहेर काढण्याचे कसे योजले होते, तो उद्याच 11 वाजता त्यांच्या घराचा आणि शेतजमिनीचा कसा ताबा घेणार होता, या सर्व गोष्टी सांगून म्हणाले. आज सकाळी विश्वनाथराव इथं आले होते. त्यांनी शेठजींची इतकी विनवणी केली की ती ऐकून दगडालाही पाजर फुटला असता. पण शेठजींनी काही आपला ऐका सोडला नाही. निराशेने ते परत जाताना त्यांची ती दीनमुद्रा पाहून मला बडबडून आलं होतं. अशा नीच धन्याची सावली पडू नये असं मला वाटलं आणि त्याप्रमाणे खरोखरच मी नोकरी सोडून देणार होतो. पण त्याआधी शेठजी आम्हाला सोडून गेले. या तिजोरीत कागदपत्रांशिवाय आणखी काही रक्कम होती का? मुराररावांना विचारलं. हो, 60,000ची रक्कम आज संध्याकाळी शेठजींनी आत ठेवली होती. ते संध्याकाळी माझ्याबरोबर पेटी बंद करून बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांनी ती रक्कम तिजोरीत राहू दिली. इथं जवळच त्यांच्या मित्राकडे ते काही कामाकरता जाणार होते. रात्री घरी जाताना पेढीवर येऊन ते रक्कम घेऊन जाईन असं ते माझ्याजवळ म्हणाले होते. पण ही रक्कम आता तिजोरीतून नाहीशी झालेली आहे, मुरारराव म्हणाले. शेठजींनी एवढी मोठी रक्कम कुठून आणली? आज काही मोठा सौदा केला होता की काय? शिवाजीरावांनी भोगीलालला विचारलं. ती सट्ट्याच्या बेटिंगची रक्कम होती, रात्रत भोगीलाल म्हणाला. साहेब, पण माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता. मला नका गोवू त्यात. शिवाजीराव त्याला आश्वासन देत म्हणाले, भोगीलाल, तुझ्या बोलण्यावरून तू प्रामाणिक मुलगा दिसतोस. तुला भेटण्याचं काही कारण नाही. पण एवढ्या मोठ्या रकमा शेठजींकडे नेहमी येत असत काय? होय, त्याबद्दल त्यांनी मला विशेष काही कळू दिलं नव्हतं. पण इथे जी सट्टेबाजांची टोळी आहे त्यात ते शेठजी प्रमुख होते यात मला काही शंका नाही. आम्हालाही तसा संशय होताच, शिवाजीराव मुराररावांकडे वळून म्हणाले. होय, पण ती सट्ट्याची बाब तुमच्या अखत्यारीतील आहे. त्याच्याशी मी या प्रकरणाचा संबंध जोडता कामा नये. मी आताच विश्वनाथरावांना अटक करण्याचं ठरवलंय. त्यांची सकाळची एकंदर मनस्थिती अशी होती की कोणतीही भयंकर गोष्ट करण्यास ते कचरणार नाही. त्यांच्या संबंधीची कागदपत्र जाळून टाकण्यात आली आहे आणि शेठजींचा खून झाला आहे. त्यांना अटक करायला आणखीन काही पुराव्याची जरूर नाही, मुरारराव म्हणाले. पण भोगीलालनं विश्वनाथरावचं जे काही वर्णन केलंय त्यावरून अशा प्रकारे तिजोरी फोडण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे असं तुम्ही म्हणाल का? माफ करा शिवाजीराव, तिजोरी कशी फोडली हे आत्ताच कसं सांगता येईल? विश्वनाथरावांना पकडलं तर त्यासंबंधीची माहिती आपणास मिळू शकेल अशी माझी खात्री आहे. शिवाय विश्वनाथरावांना मी पाहिलेलं नाही, तेव्हा त्यांच्यात किती शक्ती आहे वगैरे काही सांगता येणार नाही. भोगीलाल, विश्वनाथरावांचा पत्ता तुम्हाला माहिती असेलच. ते इथे ग्रँड रोडवर अनंत आश्रमात सकाळी उतरले होते. सकाळी त्यांनी मला ही बातमी सांगितली, भोगीलाल म्हणाला. शिवाजीराव, तुम्ही येता का? आपली हॅट उचलत मुरारराव म्हणाले. नाही, मी इथेच थोडा वेळ थांबतो. हे प्रकरण दिसतं तसं सोरळ नसावं असं मला वाटतं. मुरारराव हसून म्हणाले, तुम्ही सीआयडीची माणसं नेहमी कोणता ना कोणतं तरी रहस्य सोडवण्यात गुंग झालेली असतात. तुम्हाला एखाद्या साध्या प्रकरणात सुद्धा रहस्य असावं असं वाटणं साहजिक आहे. पण सकाळच्या आत माझा तर्क बरोबर असल्याबद्दल तुमची खात्री पटेल.
आपला तर्क अगदी अचूक आहे असं मुराररावांना वाटत होतं. त्यांना आपल्या इतर सहकाऱ्यांना भोगीलालचा पत्ता वगैरे टिपून घेण्याबद्दल सूचना दिल्या आणि ते मोठ्या आत्मविश्वासाने बाहेर पडले. अनाथाश्रमाच्या व्यवस्थापकानं खातेवाही बंद केल्यानंतर आलेली दिवसाची रोकड मोजली. ती बरोबर भरताच त्यानं पेटीत ठेवून तिला टाळं ठोकलं आणि पथारीवर जाऊन पडण्यापूर्वी त्यानं एक विडी शिलगावली व समाधानाने ते झोरके घेऊ लागले. त्याच वेळी मुरारराव आपल्या अनुयायांसह त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. मी पोलीस अधिकारी आहे. मी विचारीन त्या प्रश्नांची अगदी सत्य उत्तर मला दिली पाहिजे. तुमच्याकडे विश्वनाथराव राजे या नावाचे कोणी इसम आहेत का? हो आहेत ना. ती कोपऱ्यातली 7 नंबरची खोली. आताच 5 मिनिटापूर्वी ते बाहेरून आलेत. 5 मिनिटापूर्वी आले? मुराररावांनी विचारलं. हो आले म्हणजे ते मोठमोठ्याने गातच आले. आमच्या बाकीच्या पॅसेंजरना त्रास होईल हे त्यांच्या लक्षात आलं नाही. खोलीत गेल्यानंतर त्यांचं तोंड बंद झालं म्हणून बरं, नाहीतर उठून मला सांगावं लागलं असतं. म्हणजे ते अगदी आनंदात होते म्हणावा, मुराररावांनी विचारलं. अहो सकाळी आले तेव्हा अगदी चिमणीसारखं तोंड झालं होतं. 2 तासांनी बाहेर जाऊन ते परत आले तेव्हा बेशुद्धीतच दिसले. त्यानंतर जे गेले ते 8 वाजता परत आले तेव्हा त्यांचे कपडे धुळीनं माखले होते. पण स्वारी बरीच आनंदात होती. जेवल्यानंतर ते अगदी उड्या मारत बाहेर पडले आणि आता आले ते गात लहान मुलासारखे उड्या मारत आले. मला वाटतं कुठून तरी व्यवस्थित झोकून आले असतील. मुराररावांनी दार ठोठावताच विश्वनाथरावांनी दार उघडलं. ते अद्यापि झोपले नव्हते. जमनादासचा खून झालाय तुम्हाला माहित आहे का? करड्या स्वरात मुराररावांनी विचारलं. काय खून? विश्वनाथराव दचकून ओरडले. भीमसेनानं शेटजीला ठार मारलं असावं अशी त्यांची खात्री झाली. मग काही झालं तरी आपल्या उपकारकर्त्याचे नाव बाहेर येऊ द्यायचं नाही असा त्यांनी निर्धार केला. होय खून, आणि तो तुम्ही केलाय. या कामी तुम्हाला कोणी सहाय्य केलं ते सांगा. हो तुम्ही काय म्हणता ते मला समजत नाही. मी खून केलेला नाही आणि मला कोणी साथीदार पण नाही. असं काय? ठीक आहे, चला कपडे घाला. तुम्हाला आमच्याबरोबर चौकीत यायला पाहिजे. मुराररावाच्या पाळतीवर असलेल्या भीमसेनानं विश्वनाथरावांना त्यांच्याबरोबर जाताच त्यांना अटक झाली हे ओळखलं. आपल्या निवासस्थानी जाऊन काही तयारी करावी व पुढील डाव टाकावा असं त्यानं ठरवलं. मुरारराव निघून गेल्यानंतर काही वेळानं इतर मंडळी तिथून आपली कामं आटोपल्यानंतर निघून गेली. जमनादासाचं प्रेत तिथून हलवल्यानंतर रखवालदार तळमजल्यावरील आपल्या जागेवर जाऊन बसला. फक्त एक शिपाई शिवाजीराव गेल्यानंतर त्या खोलीला सील ठोकण्यासाठी मागे ठेवण्यात आला होता. सर्व गडबड शांत झाल्यानंतर शिवाजीरावांनी फोन उचलला आणि विशिष्ट नंबर फिरवला. कोण? धनंजय? मी शिवाजीराव बोलतोय. सध्या मी काळबादेवीला जमनादासच्या पेढीवरून बोलत आहे. धनंजय जमनादासला ओळखत होते. शेवटी जमनादास तुमच्या फासात सापडला तर? ते फोनवर म्हणाले. नाही, त्याचा खून झालाय. प्रकरण थोडं गुंतागुंतीचं दिसतंय. तुम्हाला सवड असली तर इथं आलात तर बरं होईल, शिवाजीराव म्हणाले. 15 मिनिटांनी धनंजय आणि छोटूची दुःखल त्या खोलीत शिरली. प्रथम शिवाजीरावांनी त्यांना सर्व घडलेला प्रकार निवेदन केला आणि नंतर ते म्हणाले, विश्वनाथरावांनी हा खून केलेला असेल असं मला वाटत नाही. आपल्या ओळखीच्या एका इसमाचं हे काम असावं असं दिसतंय. तुमचं काय मत आहे ते सांगा. धनंजयाने स्वतः त्या खोलीची तपासणी केली आणि नंतर तिजोरी तपासली. ते म्हणाले, शिवाजीराव, कोणीतरी तिजोरीचं झाकण खेचून काढलंय शंका नाही. पण अशा अमानुष शक्तीचा एकच माणूस आहे आणि तो म्हणजे भीमसेन. हो, मला त्याचाच संशय आला, शिवाजीराव म्हणाले. पण आता त्यानं आपला पूर्वीचा धंदा सोडून खाजगी डिटेक्टिव्हचं काम पत्करलंय, त्यामुळे माझा जरा गोंधळ उडाला. आता कोणी सवाई भीमसेन निर्माण झालाय की काय? धनंजय विचार करत बसले. विश्वनाथरावांना या शेटजींच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी भीमसेन आपलं साहस सहज करू शकला असता. महिन्यापूर्वी मी त्याला भेटलो होतो त्यावेळी तो आपल्या नवीन धंद्याला कंटाळलेला दिसला व गेले 15 दिवस तर त्याचं ऑफिस बंद आहे आणि तो कुठे दडी मारून बसलाय ते काही समजत नाही. मग तर हे त्याचंच काम नसावं, शिवाजीराव म्हणाले. इतकी वर्ष त्यानं नुसतं उचापती केल्या तेव्हा त्याला तुमची डिटेक्टिव्हगिरी कशी आवडणार? तुमच्या भिडेस्त व नाईलाजानं त्याने काही दिवस ते करून बघितलं, पण आता कंटाळा आल्यावर पुन्हा आपला जुना धंदा सुरू केला असावा. पण बाबूजी, भीमसेन कधी कुणाचा खून करणार नाही, छोटू म्हणाला. ती तुझी कल्पना आहे. ऐनवेळी भीमसेन सारखा माणूस काय करेल ते सांगता येत नाही, शिवाजीराव म्हणाले. धनंजय विचारात पडले होते. भीमसेनाबरोबर त्यांच्या अनेक झटापटी झाल्या होत्या, परंतु त्यानं कधी खून करून आपले हात विटाळले नव्हते. पण जो ते विचार करू लागले तो त्यांना भीमसेनचेच हे काम असावे असे वाटू लागले.
कदाचित अशी काही परिस्थिती निर्माण झाली असेल की त्यावेळी भीमसेनला जमनादासचा खून पाडल्याखेरीज गत्यंतर नसेल. भीमसेनानं पुन्हा हा धोक्याचा मार्ग पत्करला याबद्दल त्यांना त्याचा राग आला. ते शिवाजीरावांना म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबरही असेल. कागदपत्र जाळणं, आपल्या अचाट शक्तीनं तिजोरी फोडणं ही कामं भीमसेनाशिवाय दुसऱ्याची नाहीत. पण त्यानं खून का करावा हे मला समजत नाही. परंतु तो इथं या खोलीत शिरला होता याबद्दल आता मुळीच शंका नाही. छोटूला भीमसेन आवडे. कायदा ज्यांना शासन करण्यास असमर्थ होता अशा दुष्टांना भीमसेन शासन करत असे. त्यामुळे त्याला तो फार आवडत होता. भीमसेनाबरोबरच्या झटापटीत छोटूलाही काही कमी त्रास झालेला नव्हता. परंतु भीमसेनाची सभ्य वागणूक, आनंदी आणि विनोदी स्वभावामुळे त्यांच्यात कधी कडवटपणा निर्माण झाला नव्हता. आपल्या बाबूजींनी भीमसेनाच्या भानगडीत कधी पडू नये असं त्याला वाटे. परंतु धनंजय कायद्याच्या कक्षेत वावरणारे होते. त्यांना भीमसेनानं स्वतःहून न्यायाधीशाची भूमिका पत्करणं पसंत नव्हतं. काही झालं तरी खुनासारखे निंद्य कृत्य भीमसेनाच्या हातून घडणं शक्य नाही अशी छोटूची खात्री होती. धनंजयांनी रखवालदाराला पुन्हा बोलवून काही प्रश्न विचारले. त्यानं पूर्वी सांगितलेली माहिती पुन्हा सांगितली. तू छपरावर जो आवाज ऐकला त्याबद्दल तुझी पक्की खात्री आहे का? धनंजयांनी विचारलं. मला तसा भास झाला खरा, तो म्हणाला. तू दिवा लावण्यापूर्वी तो आवाज ऐकला की नंतर? दिवा लावल्यानंतर थोड्या वेळाने तसा मला भास झाला. त्यात काय अर्थ नाही धनंजय, शिवाजीराव म्हणाले. कवले काढत छपरा वाटे पळण्याचा जर भीमसेनानं प्रयत्न केला असता तर त्याच्या वजनाखाली हे छप्पर कोसळून पडलं असतं. दिवा लावताना हा पाठमोरा झाल्यानंतर भीमसेन बाहेर सटकला हे मुरारावांचे अनुमान सत्य असलं पाहिजे. धनंजयांना त्यांचं म्हणणं पटलं. ते म्हणाले, मला वाटतं तुमच्या मुरारावानं या वेळेपर्यंत त्या विश्वनाथरावांना पकडलं असणार. आपण पोलीस स्टेशनवर जाऊन आणखीन काही समजते का ते पाहूया का? ते तिघही बाहेर पडल्यानंतर इतका वेळ बाहेर थांबलेल्या शिपायानं ती खोली बंद करून बाहेरून टाळे ठोकले आणि दरवाजा बाहेर तो पहारा करत बसला. विश्वनाथरावांना कोठडीत बंद करून समाधानानं सिगरेट ओढत मुराराव बसला होता तोच हे त्रिकूट आत शिरले. शिवाजीरावांनी धनंजय छोटूची ओळख करून दिली आणि मुरारावांना ते म्हणाले, कुठपर्यंत प्रगती झाली? मुराराव हसत म्हणाला, अजून सर्व गोष्टी नाकबूल करतोय, पण सकाळपर्यंत वटणीवर येईल असा माझा अंदाज आहे. सकाळपासून त्याच्या काही हालचाली मला समजल्यात. त्या मोठ्या संशयास्पद अशाच आहेत. त्या खुनात त्याचा अंग आहे ही गोष्ट अगदी निश्चित समजा. हे काम त्याने एकट्यानं केलेलं नसावं असा माझा तर्क आहे. त्याचा साथीदार कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे. तुम्ही गेल्यानंतर ही तिजोरी पाहण्याचं काम मी मुद्दामून धनंजयला बोलवलं. तिजोरी फोडण्याचं काम भीमसेनाचं असावं असं माझं मत आहे, शिवाजीराव म्हणाले. कोणाचं? भीमसेनाचं? आश्चर्यानं मुराराव म्हणाले. त्याने भीमसेनला कधी बघितलं नव्हते तरी नावानं ते त्याला ओळखत होते. होय, असलं आचाट कृत्य भीमसेना वाचून दुसरं कोणी करू शकणार नाही. तर मग त्या भीमसेनाला पकडलं पाहिजे. त्याचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का? उतावीळपणे मुराराव म्हणाले. तुमची धावपळ होऊ नये म्हणून मी स्वतःच तुम्हाला भेटीला आलोय. दरवाजातून आवाज आला. आश्चर्यचकित होऊन सर्वांनी दाराकडे बघितलं. भीमसेन हसत उभा होता. सावकाश पावलं टाकत तो आत आला आणि खुर्ची ओढून घेऊन तो त्यांच्याजवळ बसला. रामराम मंडळी. काय छोटू, बरा आहेस ना? तो हसत म्हणाला. भीमसेन, तुला मी जमनादासाच्या खुनाबद्दल अटक करत आहे, मुराराव उभा राहत म्हणाले. हो, पण इतकी काही का? मी स्वतःहून आलो की इथे, भीमसेन हसत म्हणाला. मुराराव खाली बसले. धनंजय शांतपणे म्हणाले, भीमसेन, तू आपला पूर्वीचा धंदा सुरू केलास की काय? होय, मला त्या पोळपोळी डिटेक्टिव्हगिरीचा कंटाळा आला. ती तुम्हाला लकला हो. याचा अर्थ तू जमनादासची तिजोरी फोडलीस, त्यातील कागदपत्र जाळली आणि 60,000 रुपये पळवलेस आणि शेवटी त्याचा खून केला, असंच की नाही? तुमच्या शेवटच्या आरोपाखेरीज सर्व गोष्टी खऱ्या आहेत, भीमसेन शांतपणे म्हणाला. मुरारावाला त्याच्या या कबुली जबाबाचं आश्चर्य वाटलं. हा गृहस्थ आपणहून पोलीस स्टेशनात येतो काय? तिजोरी फोडणे, चोरी करणे वगैरे आरोप कबूल करतो काय? या सर्व गोष्टी त्याला किंचित विचित्र वाटल्या. भीमसेनाचे डोके फिरलेले असावे असं त्याला वाटलं. संशयित नजरेनं भीमसेनाकडे बघत धनंजय म्हणाला, तू जमनादासचा खून केला नाहीस? असे संशयित नजरेने बघू नका बुवा, भीमसेन म्हणाला. माझ्या हातून खून होणार नाही याची निदान तुम्हाला तरी खात्री असली पाहिजे. पण मग जमनादासला कोणी मारलं? शिवाजीरावांनी विचारलं. माझ्याच पिस्तुलाच्या गोळीनं तो ठार झाला, पण मी काही त्याला मारलं नाही. भीमसेनानं आपलं पिस्तूल काढून टेबलावर ठेवलं आणि तो म्हणाला,
हे पिस्तूल 6 बारी आहे, त्यात आता 5च गोळ्या शिल्लक आहेत. वाघानं शेळीवर झडप घालावी तसं ते मुराररावाने पिस्तूल उचललं. त्याची ती घाई पाहून भीमसेन छोटूला डोळे मिचकावून दाखवत हसत म्हणाला. छोटू आव असून त्याच्याकडे बघत होता. शिवाजीराव डोळे फाडून त्याच्याकडे बघत होते. धनंजय त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होते. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही विकार दिसून येत नव्हता. माझ्याच पिस्तुलातील गोळीनं खून झाला, पण मी तो केलेला नाही, हे भीमसेनाचे म्हणणे सर्वांना गोंधळात टाकून गेले. जरा स्पष्ट शब्दात काय घडलं ते सांगशील का? ते सांगण्याकरता तर मी आलोय. त्या बिचाऱ्या विश्वनाथरावाला त्यातलं काही माहिती नाही. त्याला निष्कारण अटक केली आहे. ऐका. असं म्हणून भीमसेनानं आपली विश्वनाथ बरोबर कशी ओळख झाली वगैरे सांगून भरलेल्या पिस्तुलावर जमनादासाने पेपरवेट फेकल्यामुळे चाप कसा दाबला गेला आणि जमनादास कसा ठार झाला हे थोडक्यात सांगितलं. मुराररावाला त्याची ती गोष्ट बनवायची वाटली, पण धनंजयांची आणि शिवाजीरावांची तो सत्य बोलत असल्याबद्दल खात्री पटली, कारण ते दोघेही त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होते. अपघातानं जमनादास ठार झाला हे तुला सिद्ध करता येईल काय? शिवाजीरावांनी विचारलं. एखाद्या मित्राप्रमाणे त्यांनी भीमसेनाला प्रश्न विचारावा हे मुराररावांना आवडलं नाही. तीच तर पंचायत आहे, भीमसेन म्हणाला. मी आणि जमनादास याखेरीज त्या खोलीत तिसरं कोणी नव्हतं. माझ्या शब्दावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा. बाकीच्यांनी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला तरी मी ते खरं मानायला तयार नाही, मुरारराव म्हणाले. तो त्वरेने उठला आणि अतिशय शिताफीनं त्यानं भीमसेनच्या हातात बेड्या अडकवल्या. ही केस माझ्याकडे आहे आणि मी जमनादासच्या खुनाबद्दल तुला अटक करत आहे. हातकड्यांकडे बघत भीमसेन म्हणाला. ठीक आहे, पण आता विश्वनाथरावांना सोडायला तुम्हाला काही हरकत नाही. मुरारराव भीमसेनचं म्हणणं योग्य आहे. त्यानं सर्व गुन्हा कबूल केलेला आहे, तेव्हा विश्वनाथरावला अटक ठेवण्यात काही अर्थ नाही. मुराररावांना ते पटले होते आणि ते म्हणाले, शिवाजीराव, मी आताच त्यांना सोडून देतो. त्यानं भीमसेनाचे कपडे तपासले. सिगरेट, काड्याची पेटीस, रुमाल आणि 4-5 रुपये याखेरीज दुसरं काही आढळलं नाही. जांभई देत भीमसेन म्हणाला, लवकर तुमचा विधी आटपून घ्या. मला आता फार झोप येते. शिवाय सकाळी मला फार कामं आहेत. मुराररावांनाही बाकीच्या मंडळींनी आता थांबू नये असं वाटत होतं. ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. शिवाजीराव उठले आणि म्हणाले, ही तुमची केस आहे, ती तुम्ही सांभाळाल. मी जातो आता. त्यांच्या पाठोपाठ धनंजय आणि छोटूही उठले. छोटून जाता जाता भीमसेनची पाठ थोपटली आणि ते तिघेही बाहेर पडले. शिवाजीराव बाहेर पडल्यानंतर मुकाट्यानं आपल्या मोटारीत बसले आणि निघून गेले. मुराररावानं हातकडीसहित भीमसेनाला एका कोठडीत बंद केले आणि बाहेरून एक मजबूत कुलूप ठेवून एका सशस्त्र शिपायाला पाऱ्यावर बसवले. नंतर बाजूच्या कोठडीत असलेल्या विश्वनाथरावांची त्यानं मुक्तता केली. मुराररावाचे त्याच्याबरोबर झालेले संभाषण ऐकून तो स्वतःशीच म्हणाला, मुख्य काम विश्वनाथरावांची मुक्तता करण्याचे होते. ते पार पडले, पण या खुनाचा माझ्या नावाला लागलेला कलंक कसा दूर होईल हे समजत नाही. विश्वनाथरावांना आपल्याला लागलीच का सोडण्यात आले ते समजले नाही. थांबवलेल्या स्थितीत ते अनंताश्रमाकडे निघून गेल्यानंतर मुराररावानं भीमसेन कोठडीत आहे की नाही ते बघितले. भीमसेन आतल्या जाड लाकडी फळीवर हातपाय पसरून झोपला होता. मुराररावाने टाळे हलवून बघितले, शिपायाला सावधगिरीच्या सूचना दिल्या आणि ते ऑफिसात येऊन जीवनराव नावाच्या ड्युटीवर असलेल्या सब इन्स्पेक्टरला म्हणाले, जीवनराव, सांभाळा बरं, आज एक महत्वाचा कैदी तुमच्या ताब्यात आहे. महत्वाचा कैदी? हो, प्रत्यक्ष भीमसेनाला मी खुनाच्या आरोपावरून कैद केलंय. जीवनराव बराच जुना माणूस होता. तो म्हणाला, भीमसेनाच्या हातून कसा खून होईल? काहीसे चिडून मुरारराव म्हणाले, आज सर्वांचीच डोकी फिरलेली दिसतायत.